रामकृष्ण हरी. आपलं श्री सद्गुरू पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण पकवाजावरती एक मुळाक्षर आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्याला बोल म्हटलं तरी सुद्धा चालते किंवा सरपटी म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर सरपटीचं नाव कोणतं आहे तर तिरिकिट तकता. बघा तिरिकिट तकता पण आहे आणि पुन्हा 10 तिरिकिट तकता तिरिकिट तकता तिटिकता गदी गण हे अक्षर आज आपण ह्याच्या व्हिडिओमधून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अतिशय महत्त्वाचा बोल आहे. ज्याला पकवाजावरती आपल्याला हाताची तयारी करायची आहे किंवा आपल्याला हात असे हे करायचं आहे, स्पीडमध्ये वाजवायचं आहे, त्यांना हा बोल अतिशय उपयुक्त आहे मी सांगत असलेला. कारण ह्या अक्षरातून आपल्याला तिरिकिट तक्ता तयार होतं, 10 तिरिकिट अक्षर सुद्धा तयार होतं, पुन्हा ता तिरिकिट अक्षर असेल तयार होतं पूर्ण. आणि टिटिकता गदिगण सगळ्यात महत्त्वाचं अक्षर कोणतं? टिटिकता गदिगण. ही काही 4-5 अक्षर आहेत. ही सर्व अक्षर ही एका बोलामध्येही समाविष्ट आहेत. बघा मी अनेकदा सांगतो, तिरिकिट तक्ता असेल, 10 तिरिकिट तक्ता असेल, ता तिरिकिट असेल, पुन्हा टिटिकता गदिगण असेल, ही सर्व अक्षरं ह्या एका बोलामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून हा एकच बोल आपण जर प्रॅक्टिस केला घरी तर नक्की तुमच्या हातामध्ये थोडंसं स्पीड येणार 100%, ह्याची मी खात्री देतो. फक्त थोडंसं लयनुसार प्रॅक्टिस करावं लागते आणि सातत्य असावं लागतं आपल्या प्रॅक्टिसमध्ये. बघा ज्याच वेळ आपण न बोलता आपण आपल्या व्हिडिओमधून आपण थोडंसं वाजून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा मी बोल कुठला सांगितला? धा तीर किट तक ता तीर किट तक. व्हिडिओ हा मोठा होईल पण 1-2 मिनिटाच्या बरेच लोक काय करतात, थोडंसं वाजून शॉर्ट्स बनवून ते अपलोड करत असतात. पण कसं आहे, ज्याला व्हिडिओ पूर्ण समजून घ्यायचा आहे पकवाजावरती त्यानं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्यामुळं काय होईल, आपल्याला पकवाजाची संपूर्णपणे म्हणजे त्या बोलाची माहिती होईल. ओके. तर बघा माझ्यातून थोडंसं बोलण्यात संपूर्ण म्हणजे पकवाजा म्हणजे संपूर्ण ज्ञान नव्हतं, या बोलामधलं संपूर्ण ज्ञान. बघा माझं थोडं बोलण्यातून थोडे एखादा शब्द निघून जातो, पण थोडंसं मला माफ करा. बघा धा तीर किट तक ता तीर किट तक ता टिटिकता गदी गण. बघा हा बोल कसा पहिला म्हणायचा हातावरती हे समजून घ्या पहिल्यांदा. कारण ज्याला जोपर्यंत बोल हातावरती म्हणता येत नाही त्याला काही वाजून उपयोग नाही. कारण ज्याला तालच पक्का जर नसेल तर वाजून किती जरी वाजवलं तरी तालात येणार नाही. म्हणून संगीत कलेमध्ये ताल हे अतिशय आणि लय, ताल आणि लय हे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. बघा ताल आणि लय सांगितले मी. धा तीर किट तक ता तीर किट तक ता तिटिकता गदी गण. ताल म्हणत असताना किंवा हातावर म्हणत असताना आपला डावा हात आपल्या समोर करायचा आणि उजव्या हाताबरोबर टाळी पकडायची. धा तीर किट तक ता तीर किट तक ता तिटिकता गदी गण. बघा आम्ही 2 वेळा आपल्याला हे बोल म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करताय. माझं थोडंसं बोलणं कसं आहे, कमी वेळामध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यामुळे थोडंसं स्पीड मध्ये लागतं माझ्या बोलण्याला, थोडं समजून घ्या. बघा धा तीर किट तक ता तीर किट तक ता टिटिकता गदी गण. ओके. आता हा बोल आपण पकवाजावरती वाजवायचं कसा हे आजच्या व्हिडिओ मधून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा दोन्हीकडे वाजवायचं आहे. धा तीर किट तक. सुरुवात कशी करायची? धा तीर किट तक ता तीर किट तक. ता एकीकडे वाजवायचं आहे. धा तीर किट तक तक. त ह्या तर्जनी बोटानं वाजवायचं शाळेच्या मोठ्या सेंटरला. धा तीर किट तक. बघा क आपलं डग्यावरती म्हणजे धुमाच्या बाजूला. हा झाला निम्मा बाजू. आता याच्या पुढची बाजू कसं आहे? तीर किट तक ता तीर किट तक ता. ओके. तीर किट परत तर्जनी बोटानं त डग्याकडे क आणि शाईवरती ता. तीर किट तक ता पुढं टिटिकता गदी गण टिटिकता गदी गण. आळंदीला कधी जर गेलात पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी तर इंद्रायणी मातेच्या तीरी
जर तुम्ही गेला जर दर्शना करता त्यावेळेला पकवाजवादक असंख्य पकवाजवादक किंवा साधक लोक ह्या पकवाजाची ह्या बोलाची मी जे आता जो सांगतोय ना तुम्हाला एकच ऐकायला मिळेल 10 तीरे कीटक त्या नदीच्या तीरी आपण साधना ही पकवाजाची किंवा सराव म्हणूया आपण किंवा त्याला साधना म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही 10 तीर कीटक हा एकच बोल तुम्हाला कानावरती ऐकायला मिळणार 100% कारण हा बोल अतिशय महत्वाचा आहे आणि लय सुद्धा त्यांची एकच चालू असते कशी करायची आपल्याकरता रिपीट करतो 10 तीर कीटक परत 10 तीर कीटक तीर कीटक महत्वाचा आणि उपयुक्त बोल आहे आपण झालेला व्हिडिओ हा इथं स्टॉप करूया जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा व्हिडिओ बोल बघूया